आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय परीक्षक, गुरुजनवर्ग आणि माझे छोट्या मोठ्या बालकांनो, तुम्हाला पुढे बसण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. हातामध्ये मोबाईल व एका क्लिकवर उत्तर आणि 2 सेकंदामध्ये व्हिडिओ करता येईल. अहो, आता तर मुलांना असं वाटत आहे की AI म्हणजे अभ्यासाची शॉर्टकट होईल. परंतु जर AI सर्व करणार असेल तर आपण काय करायचं, विचार कोण करणार? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी आज AI ची क्रांती कितपत स्वीकारली या विषयावर बोलणार. नमस्कार, माझे नाव प्रेम भोसले. मी इयत्ता 8वीचा विद्यार्थी. माझ्या शाळेचं नाव जीव प्रसारण आहे. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की AI म्हणजे काय? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मशीनला माणसासारखे शिकवण्याची, निर्णय घेण्याची, विचार करण्याचे तंत्रज्ञान म्हणजेच तर AI होय. आता तुम्ही प्रश्न करा की AI स्वीकारण्याचे फायदे काय? मी तुम्हाला येथे AI स्वीकारण्याचे उचित फायदे सांगू शकतो. 1. वेळेची बचत. मागील मानवाला काही काम करण्यासाठी 1 ते 2 दिवस लागत असेल, परंतु तेच काम AI आता काही तासामध्ये करतो. 2. मानवी कामात सतत चुका होत असतात. तुमच्याकडून, माझ्याकडून, आपल्या सर्वांकडून चुका होत असतात, परंतु AI हे अचूक कामे करते. आपल्या दैनंदिन जीवनात AI हे अविभाज्य भाग बनलेला आहे. AI आपल्याला शेतीपासून ते अंतराळपर्यंत सर्व माहिती देऊ शकते. परंतु मित्रांनो, चाकूने फळे देखील कापता येतात व इजा देखील पोहोचतात. चाकूने फळे देखील कापता येतात व इजा देखील पोहोचतात. त्यात दोष चाकूचा नसतो, तर तो वापरण्याचा असतो. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. हे देखील तशाच उदाहरणी चालवण्यासाठी आहे. आपण तंत्रज्ञानाकडे एक साधन म्हणून पाहिले पाहिजे, साध्य नाही. जसा चाकूचा वापर स्वयंपाकघरात केला की तो उपयुक्त ठरतो, तसा AIचा वापर संशोधनासाठी, शिकण्यासाठी व जीवनातील अडीअडचणी सोडवण्यासाठी जर केला तर ही AIची क्रांती आपल्याला विज्ञानाच्या खूप उंच शिखरावर नेऊन बसवते. AI मुळे अशक्य वाटणारी वैद्यकीय, शास्त्रकीय गोष्ट देखील शक्य होत आहे. हवामान बदलाचा अंदाज अचूक वर्तवला जातात. जगातील माहितीची देवाणघेवाण काही सेकंदामध्ये, मिनिटांमध्ये होतात. परंतु नाण्याला देखील दुसरी बाजू असते बरं का. तसेच AIचे काही दुष्परिणाम देखील आहेत. आपण जर विवेकाचा वापर केला नाही तर हेच AIचे तंत्रज्ञान आपल्या मानवी बुद्धीला आळशी बनवू शकते किंवा चुकीच्या माहितीचा प्रसार करून समाजामध्ये तेढ निर्माण करू शकते. लक्षात घ्या, चाकूची धार असते. परंतु ती वापरणाऱ्याच्या हातामध्ये असते. चाकूचा चुकीचा उपयोग झाला की आपल्याला नेहमी इजा पोहोचतात. तसंच AI हे